गीता अध्याय 2 श्लोक 20. न जायते प्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयाः अजो नित्यं शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्याला जन्म नाही वा मृत्यू नाही, तसेच तो एकदा होऊन पुन्हा कधी होणारा नाही असेही नाही. जो आजन्म, नित्य, शाश्वत, नेहमी अस्तित्वात असणारा, कधीही मृत्यू न पावणारा आणि पुरातन आहे. शरीराचा वध झाला तरीही तो मारला जात नाही. गुणात्मकदृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश परमात्म्याशी एकरूप असतो. शरीरातल्याप्रमाणे त्यांच्यात कोणतेही बदल होत नाही. कधीकधी या जीवात्म्याला स्थिर आणि कुटस्थ असे म्हणतात. शरीरात जे बदल घडतात त्याच्या 6 अवस्था किंवा प्रकार असतात. शरीर आईच्या उदरात जन्म घेते, तेथे काही काळ राहते, नंतर ते वाढते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू ते झिजते आणि शेवटी विस्मृतीत अदृश्य होते. परंतु जीवात्म्यात हे बदल घडत नाहीत. आत्मा जन्मत नाही, परंतु तो शरीर धारण करतो, म्हणून शरीराचा जन्म होतो. तेथे आत्मा जन्म घेत नाही आणि मरणही पावत नाही. कारण जे जन्मते त्याला मृत्यू असतो, परंतु आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ नाही. तो शाश्वत, सतत अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. म्हणजे तो जन्मला अशी नोंद इतिहासात नसते. देह हाच आत्मा आहे अशा समजुतीमुळे आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधित असतो. शरीराप्रमाणे आत्मा कोणत्याही काळी वृद्ध होत नाही. तथाकथित वृद्ध मनुष्याला आपण बालपणी व तरुणपणी ज्या आत्मस्थितीत होतो त्याच स्थितीत आपण आहोत असे वाटत असते. शरीरात होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीच परिणाम होत नाही. आत्म्यामध्ये वृक्षाप्रमाणे किंवा कोणत्याही भौतिक पदार्थांप्रमाणे बिघाड होत नाही. तसेच आत्म्यापासून इतर उपफल किंवा पदार्थ उत्पन्न होत नाही. शरीरापासून उपफले उत्पन्न होतात, म्हणजे मुलेबाळे उत्पन्न होतात, परंतु ही मुलेबाळे सुद्धा जीवात्म्याकडून वेगळी असतात आणि शरीराच्या उपस्थितीमुळे ती मुलेबाळे एखाद्या विशिष्ट मनुष्याची आहेत असे दिसते. जय योगेश्वर. जय श्रीकृष्ण.